ज्योतिषशास्त्राच्या आधारे एखाद्या आजाराची पावलं ओळखता येऊ शकतात का? ज्योतिषशास्त्र मुळात ह्याच्यासाठीच आहे की आयुष्यामध्ये एखाद्या जीवाला चांगले वाईट गोष्टी काय भोगायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये रोगराई, आयुर्मर्यादा किती हे सुद्धा लक्षात येतं. सर्वप्रथम कुंडलीमध्ये जी 12 स्थानं असतात त्याच्यामध्ये रोगस्थान, शत्रुस्थान नावाचं एक स्थानच आहे. आणि जे लग्नस्थान, अष्टमस्थान असतं याच्यावरनं रोगप्रतिकारक शक्ती, आयुर्मर्यादा त्या व्यक्तीची किती असणार आहे हे सुद्धा जज करता येतं. म्हणजे सर्वप्रथम व्यक्ती आमच्या समोर जेव्हा पत्रिका घेऊन येते तर ती आधी अल्पायुष्य आहे का, मध्यायुष्य का, दीर्घायुष्य हे पहिलं ज्योतिषाने बघायला पाहिजे. त्यानंतर प्रेडिक्शन पुढे येतात. पण जसे नवग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे सूर्यावरनं कशाचा विचार होतो कुंडलीमध्ये, तर सूर्यात आत्मस्वभाव पितृ निरुज शक्ती श्रियौ चिंतयेत असं सांगितलंय. याच्यामध्ये रोगी एखादा मनुष्य राहणार आहे का नाही, किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्याची किती असणार हे तुमच्या कुंडलीतला सूर्य जो असतो तो सांगत असतो. त्यामुळे सूर्याला प्लॅनेटरी स्ट्रेंथ किती मिळाली आहे त्याचं प्रॉपर गणित आहे, कॅल्क्युलेशन आहे. त्यावरनं या सगळ्या पॅरामीटर्सचा अंदाज येतो.